स्कोरर हवा आपल्याला. गोलंदाजी मार्क तो अभी अभी नहीं तो कभी नहीं. अभी एक अष्टपैलू खेळाडू उमदा गोलंदाज आपल्या संघासाठी पाहत कशा प्रकारे आपलं योगदान देईल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स जवळ पाठवायचा जेणेकरून आम्हाला खेळाडूंच्या योग्य नावांचा उल्लेख इथे करता येईल. स्वरा 11 वर्सेस खुशी 11 आणि स्वरा 11 आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. स्वरा 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. संकेत आणि आर्यन ही जोडगोळी आली आहे सलामीला. पॉवर प्लेचे 2 षटक कंपल्सरीचा पॉवर प्ले असणार आहे आणि या पॉवर प्ले मध्ये जास्तीत धावा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वरा 11 वर्सेस खुशी 11 असा हा सामना आपल्या समोर येतोय. तीस मिनिटाचा अवधी आहे, याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. दिशा ही गेला हा चेंडू. बघा वेगासोबत दिशा असणं आयुष्याला खूप महत्वाचं आहे. नुसतं वेग असून चालत नाही, तर दिशाहीन जर वेग असेल तर तुम्ही भेगावर जाऊ शकता. तर वेगाला दिशेची जोड मिळाली तर नक्कीच आयुष्यात यश मिळू शकतं. म्हणजे क्रिकेट आणि आयुष्य एक समान आहे. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये वर चढ असते पाहतो आपण ऊन सावलीचा खेळ, असं आयुष्यामध्ये सुद्धा कधी सुख कधी दुःख आणि ते मिश्रण असलेलं हे आयुष्य पाहत. हा फुलटा चेंडू खराब चेंडू समाचार घेतलाय. चेंडूला वेग दिलाय, फलंदाजाने दिशा दिली आहे. चौकार 4 धावा आणि ती मात्र खाता उघड झाली आहे. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा. धावफलक घालता गेलाय चौकाराने. सुंदर असा प्रयत्नात यश मिळते फलंदाजाला. फाईन लेग सीमा रेषा पार चेंडू भिरकावून दिलाय. चांगला फटका गुडघा टेकून केलेला हा शॉट. लो फुल टॉस होता नक्की जाऊन लेग साईडचा हा चेंडू आणि सोपा एक फटका होता फलंदाजासाठी. प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा प्रयत्न नक्की केला जाईल कारण पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2 खेळाडू सीमारेषा जवळ ठेवले गेले. त्यातला एक खेळाडू पाहतो आपण वायडिश लॉंग ऑन, तर दुसरा आहे वायडिश लॉंग ऑफला. असे हे 2 खेळाडू व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षण लावले गेले. गोलंदाजी मात्र त्याप्रमाणे होत नाही. धावसंख्या पोहोचते ती मात्र 5च्या आकड्यावर. हा सुंदर चेंडू खोलून टप्प्याचा हा चेंडू खोदून काढला फलंदाजाने आणि एक धाव. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. रनआउटची दाद मागितली गेली पंचांकडे. स्क्वेअर लेगला पण पाहतो अंपायर परवेश सर पंचांच्या भूमिकेत आहेत. चांगलं काम कमिटीच्या वतीने इथे केलं जात आहे. सामन्यांची पर्वणी आहे. क्रिकेटचा कुंभमेळा इथे भरलाय. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 प्रमुख क्रमांक 5 आणि इथे मात्र मागच्या सामन्यात पाहिला आपण सुंदर असा विजय मिळवला अल मदीना संघाने आणि विजयाचा केला नाच. धावसंख्या 6 सामना पहा. खुशी 11 वर्सेस स्वरा 11 या 2 बलाढ्य संघांमध्ये. इथे मात्र पाहतो आपण हा डॉट बॉल आउट ऑफ स्टंप. डावखुराक फलंदाज आहे. रनआउटचं पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. पंचाने मात्र कुठलीही दाद दिलेली नाही आहे. अपील फेटाळून लावलं जात आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षण थोडासा बदल नक्कीच करावा लागतो. डावखुरा आणि उजवा फलंदाज खेळपट्टीवर असतात तेव्हा प्रत्येक स्ट्राईक चेंजला तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं आणि हे मात्र एक जिकरीचं काम असतं. ताळमेळ ठेवावा लागेल क्षेत्ररक्षकांना. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडासा टेम्परेचर कूल ठेवून क्षेत्ररक्षण लावावं लागेल. पाहूयात पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज तयार. हा मात्र मोठा फटका आणि हा गॅप मध्ये येतोय. कव्हर ड्राईव्ह पाहतो आपण. सेन्सरी दणदणीत चौकार 4 धावा आणि धावसंख्या पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 आकड्यावर. दुहेरी अंकात धावसंख्येचं पदार्पण झालेलं आहे. धावफलकर पाहतो आपण 10 धावा. बिनबाद 10 पॉवर प्लेचा इथे मात्र चांगला वापर पुरेपूर भरपूर वापर केला जातोय. हा लो फुल टॉस पुन्हा शोधून घ्यायचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाचा
आणि लेग बरोबरची ही धाव पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या होते ती मात्र 11. एक शुभ आकडा धाव फलकावर येतोय 1+1 एकावर एक 11. पाहत पुढचा चेंडू अभ्याचा हा पुढचा चेंडू या गोडलेला चेंडू इथे मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. जमिनी लगत राहिला हा चेंडू छोट्या उंचीचा हा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूने सांगता झाले षटक नंबर 1. 11 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर ऑफ द पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 11 धावा काढल्या गेल्या. चांगलं कमबॅक केलंय. चौकारा 2 चौकार नक्की या षटकात मिळवलेत फलंदाजांनी. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू ने सांगता केले या षटकाची. बॉलिंग मार्कवर आहे शैलेश. वैयक्तिक पहिलंच सांघिक दुसरं षटक. शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. डावखुरा फलंदाज आर्यनसाठी. आर्यन सज्ज झालाय चेंडू सामना करण्याकरता. हा मात्र पाहूया आता वाईड बॉलचा इशारा. पंचांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मात्र मिळते अवांतर. पंचांना भर दुपारी व्यायाम करण्याची संधी मिळते. दंडित केलं जातं गोलंदाजाला एका धावेसाठी. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागणार आहे. इथे पुन्हा प्रहार केला. यावेळेस गॅपमध्ये चेंडू शतशक्त डीप मध्ये येणार आहे. पाठमोळा करतोय. पुन्हा फेकी करेपर्यंत एक धाव पूर्णत्वास गेली आहे. दुसऱ्या धावेचा विचार होता परंतु योग्य वेळी नकार दिलाय. आणि आयुष्यात सुद्धा असं आपल्याला योग्य वेळी नकार नाही म्हणता आलं पाहिजे. योग्य वेळी दिला नकार आयुष्य बदलू शकतो किंवा योग्य वेळी दिला होकार सुद्धा आपल्या आयुष्याची गती बदलू शकतो. पाहूयात पुढचा चेंडू. उंचीचा हा चेंडू आखून चेंडू प्रहार करता प्रयत्न. चेंडू हवेत घेतला हवेत. फलंदाज मात्र येईल तंबूच्या दिशेत. विकेट नंबर 1. पहिला हादरा पहिला झटका पहिल्या विकेटचं पतन. इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाजाने. संकेत होतोय धाव बाद. माफ करा झेल बाद. पहिली विकेट मिळवली जाते आणि नवीन फलंदाज येतोय सोहेल. एक वादळ आक्रमक फलंदाज सोहेल. पाहुयात या पर्वात आपल्या छाप सोडणार का सोहेल. एक आक्रमक फलंदाज नक्कीच आहे. सोरा 11चा 3 नंबरचा हा खेळाडू सोहेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मात्र गोलंदाज शैलेश यशस्वी गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या आपल्या या षटकात त्याने एक यश मिळवलंय. सलामीचा फलंदाज बाद करवलाय. कव्हर्समध्ये सुंदर झेल पकडला गेला. पाहूयात पुढचा चेंडू सोहेलसाठी. सुंदर चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह शॉट चेक केला गेला. हा चेंडू चांगली फलंदाजी करणार वाकबगार असा हा सोहेल. पाहूयात इथे मात्र आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा काढेल. हा चांगला प्रहार. इथे मात्र इंजर आउटचा हा शॉट मिळतोय चौकार. 4 धावा. सुंदर फटका सुचवला सोहेलने आणि ह्या 4 धावा संघासाठी महत्वपूर्ण अशा जोडल्या गेल्यात. आणि या चौकारने धावसंख्या पोहोचते ती मात्र 17 या आकड्यावर. डीप क्रीज मध्ये जाऊन हा फटका खेळला. चेंडूच्या बाउन्सचा फायदा घेतला आणि त्याच्यावर प्रहार केला. कव्हर सीमारेषा पार. चौकार. वेट केला चेंडूचा आणि बॅक फुटला जाऊन स्क्वेअर कट. पाहत पुढचा चेंडू. याच प्रहार प्रयत्न. चेंडू उंच हवेत खाली येतो आणि इथे मात्र झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात पडो क्या जीतो मॅच. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काय घडते ग्राउंडवर. झेल सुटला तोही सोयीसारख्या फलंदाजा जीवदान मिळालं आणि हे जीवदान किती लाभदायक ठरणार. सोरा 11 या संघाला येणारा वेळ सांगणार आहे. किती डेंजर असेल हा फलंदाज. तो मात्र खुशी 11 हा झेल ज्यांनी सोडला आहे त्या क्षेत्ररक्षकाला मात्र चिंता असणार आहे. जोपर्यंत सोहेल स्ट्राईकवर आहे तोपर्यंत. प्रयत्न सुंदर होता सुरेख होता. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी दुर्घटना नजरहटी दुर्घटना घटी. इथं पुन्हा कव्हर खेळायला फटका. हा पुन्हा वन डाऊन. चेंडू होईल फरार. मिळतोय सनसनीत दणदणीत चौकार.
4 धावा आणि 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकांची धावसंख्या झाली आहे 23 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. सफल झाला फलंदाज. चेंडूचा वेट केला. अतिशय योग्य फटका खेळला. ज्या दिशेने चेंडूला त्या दिशेला त्याचा फटका खेळला गेला आणि हा चौकार मिळवला शेवटच्या चेंडूवर. 2 षटक पॉवर प्ले संपल्यानंतर धावसंख्या 23. एक गडी बाद 23 असा धावफलक पाहतोय आपण. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5 कोणत्या संघाचा होईल विजयाचा नाच पाहूयात. नवीन गोलंदाज तेजस. वैयक्तिक पहिलं सांघिक 30 षटक घेऊन आला तेजस. 23 धावा. 2 षटक पूर्ण 23. स्ट्राईकला असेल सलामीचा डावखुरा फलंदाज आर्यन. सोहेल खेळतोय 4 चेंडूमध्ये 10 धावा. आता आर्यन 4 चेंडूमध्ये 5 धावा. इथे मात्र पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. वेग वाढवण्याच्या प्रमाणात दिशा मात्र भरकटली गेली. वाईट चेंडूने इथे मात्र सुरुवात झाली आहे षटकाची. शिवाय चेंडू दंडित केले गेले गोलंदाजाला एका धावेसाठी आणि हा अतिरिक्त चेंडू फायद्याचा की तोट्याचा येणारा वेळ सांगणार आहे. धावसंख्या 24 कडे पोहोचते. 2 डझन धावा धावफलका लागवल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या. इथे मात्र सफल झाला. प्रहार केला. इथे मात्र शॉर्ट आर्मपूल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव मिळेल आणि या सिंगलने स्ट्राईकवर येईल तो मात्र सोहेल. आणि इथे मात्र सोहेल नावाचा वादळ थांबवायचा असेल तर मात्र गोलंदाजाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. भेदक मारा करावा लागेल. आक्रमक शैली अपनावी लागेल आणि क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं ही गरजेचं असेल. कारण हवेत गेलेला चेंडू टिपणं हे जिकरीचं काम. पाहूयात पुढचा चेंडू. पुणेदारींच्या आउट खेळला हा फटका कव्हरमध्ये. यावेळेस मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मिळते केवळ एक धाव. सध्या सिंगलमध्येच डिलिंग होत आहे आणि एका धावाने धावसंख्या पुढे जाईल 26च्या घरात. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे. त्याचा फायदा गोलंदाजाला होतोय. चांगली गोलंदाजी अद्याप कुठलाही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. 5 खेळाडू सीमारेषेजवळ ठेवण्यात गेलेले आहेत. 3 लेफ्ट हँड बॅटरला ऑन साईडला तर 2 आहेत ऑफ साईडला. डीप कव्हर पॉइंट. डीप कव्हर त्याचप्रमाणे लॉंग ऑन आणि डीप फाईन लेग. डीप मिड विकेट. हा मात्र पुणेदा स्वेअर चेंडू वाईट बॉल. अवांतर रुपये धाव नक्कीच मिळते. इथे मात्र दिशेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल गोलंदाजाला. बॉलिंग मार्कवर आहे तेजस. 2 चेंडू हाताळे 4 धावा खर्च केल्या. त्यामधल्या 2 वाईड इच्छा असतील आणि एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. शिस्तीमध्ये गोलंदाजी करावी लागेल. डिसिप्लिन थोडंसं फॉलो करावं लागेल. यावेळेस स्लो डिलिव्हरी टाकली होती. ऑन खेळला फटका. बेग 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 उतुंग गगन चुंबी षटकार 6 धावा. इथे मात्र आर्यनची हवा. संघाला मिळतात 6 धावा आणि या षटकाराने धावसंख्या पुढे जाते ती मात्र 33च्या घरात. पहिला मोठा फटका आणि हे वाईट बॉलचं दबाव. इथे मात्र दिशा थोडीशी बदलण्याच्या नादात व्यवस्थित करण्याच्या नावामध्ये ओव्हर पिच चेंडू गेला आणि हा षटकार मिळतोय. आर्यनला मिळाली संधी आणि त्या संधीचं सोनं केलं गेलंय. मोठा प्रहार केला. सरळ बॅटने खेळलेला हा फटका. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. अखुटाबाई चेंडू टाकायचा प्रयत्न. तेजस इथे मात्र पुन्हा एकदा स्वेअर चेंडू हाताळतोय. दंडित केलं जाते पंचांकडून. पुन्हा एकदा एका धावे करता सुंदर असं काम आपण पाहतोय. इथे यूट्यूबच्या माध्यमातून चांगला व्ह्यू दिला जातोय. थोडासा कान मंत्र गोलंदाज दिला जाईल. पाहूयात. मागाशी सांगितल्याप्रमाणे दिशाहीन वेग हा तुम्हाला नक्कीच फायदा करून देऊ शकत नाहीये. दिशा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. हा मात्र सुंदर चेंडू. यावेळेस पडल्यानंतर जमिनीच्या लगत राहतो हा चेंडू. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूनी सांगता होईल. चांगलं कमबॅक. पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल, खेळला जाईल. आर्यन तयार.
पदलाला दाखवलं पालनचा सुरेख वापर केला आणि चेंडूला मात्र प्रहार केलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. या षटकातला हा दुसरा षटकार आर्यनच्या बॅटमधून येतोय. आर्यनने मात्र गिअर अप केलाय. सुंदर फटकेबाजी पाहतोय. हा मात्र लॉंग ऑफच्या सीमारेषा पार मोठा षटकार. पुढचा चेंडू पुण्याला चेंडू पुण्याला मोठा प्रहार केला. पुण्याला बिग 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 सुपर षटकार. सुंदर झेल मात्र प्रेक्षकांनी पकडलेला आहे आणि हा मात्र षटकार येतोय बिग हिट. आणि या षटकाने धावसंख्या पोहोचते वेगवाने वाढत 46 या आकड्यावर. 3 षटक पूर्ण 46 धावा. टाळ्या वाजवा फलंदाज आर्यन साठी. 9 चेंडू 24 धावा कुठल्या गेल्यात. सुंदर फटकेबाजी. आर्यन डावखुरा हाताचा हा खेळाडू आहे आणि 3 षटकानंतर 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. ड्रिंक्स ब्रेक म्हणजेच एक नाव ड्रिंक्स ब्रेक आहे, परंतु इथे मात्र या 2 मिनिटांचा वापर केला जाईल रणनीती ठरवण्यासाठी. प्लॅन ABC चा इथे मात्र पुनर्विचार केला जाईल. कशा प्रकारे ही फलंदाजी रोखली जाईल, कशा प्रकारे विकेट घेतली त्याचा प्रयत्न केला जाईल गोलंदाजाकडून. तर दुसऱ्या बाजूला मात्र प्रयत्न असेल फलंदाजांचा मोठे फटके मारण्याचा आणि महत्तम धावा करण्याचा. आजचा हायेस्ट स्कोर आहे 78. त्याच्या पुढे ही धावसंख्या जाईल का. 3 षटकात 46 झालेत. या सरासरीने खेळला तर नक्कीच तुमच्या धावा ह्या 92 पर्यंत जाऊ शकतात. जशा प्रकारे आत्ता फलंदाजी होते त्या फलंदाजीपर्यंत प्रोजेक्टेड स्कोर एक अंदाज बांधला जातोय की 92 पर्यंत धावा पोहोचवू शकतात. पाहूयात इथे रोखलं जाईल का. चला ड्रिंक्स ब्रेक इज ओव्हर. सेट युअर फील्ड अँड स्टार्ट द मॅच. इथे मात्र वेळेचं बंधन आहे. वेळ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये वेळ महत्त्वपूर्ण असेल. वेळ एकदा गेली पुन्हा येत नाही असं म्हटलं जातं, पण त्याच्या जी वेळ आहे त्याचा योग्य वापर केला, त्या वेळेचं योग्य नियोजन केलं, नक्कीच आपला काळ सुवर्ण येऊ शकतो. वेळेत काम झालं तर नक्कीच काळाला तुम्ही मागे टाकू शकता. काळाच्या पडद्यावर तुमचा ठसा उमटवू शकता. अभ्यात पुढचा गोलंदाज कोण असेल. वैक दुसरं सांघिक 14 षटक घेणारा गोलंदाज अभि. पुन्हा एकदा अभि. पाहूयात अभि कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सामना करतोय तो मात्र सोहेल. पुन्हा खेळाचा प्रयत्न बॅटची करायला लागले. चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न सुरेख केला गेला होता. एक धाव नक्की मिळते आणि सिंगलने स्ट्राईकला येतोय तो मात्र आर्यन. एक डावखुरा फलंदाज सुरेख छाप सोडले आपल्या फलंदाजीने. 9 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या आहेत. मागच्या षटकात 3 षटकार एकाच रिजनमध्ये कव्हर्समध्ये खेळलेत. लॉंग ऑफ रिजन आणि वाईड लॉंग ऑफ या रिजनमध्ये त्यांनी खेळलेले हे 3 षटकार पाहतोय आपण. इथे मात्र गोलंदाज नवीन आहे अभि. उंचपुरा गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुढे सरसवला बदल आली ते दाखवलाय. चांगला फटका खेळलाय. तरीही त्याला समांतर चेंडू मात्र येतोय वाईड एश लॉंग ऑनला. 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि मात्र सोहेल नॉन स्ट्रायकरला आनंदी आहे कारण आर्यन चांगल्या प्रकारे चेंडू कनेक्ट करतोय, टोलवतोय. इथे संधी मात्र आर्यनला मिळते. धावसंख्या पोहोचले 49 या आकड्यावर. आणि हा मात्र वाईड बॉल स्वेर चेंडू आणि ह्या अवांतर धावेने धावसंख्या होते 50. 50 अप फॉर द टीम. स्वरा 11 संघाचं अर्धशतक झालेलं आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे आर्यन साठी एकदा जोरदार. संघाचं हाफ सेंचुरी 50 रन्स. पुन्हा दाखवला टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. खोदून काढलाय नक्कीच चेंडू. एकदा डीप मिड विकेटला फिल्डिंग होते आणि हा मात्र ओव्हरथ्रो होतोय. नशीब सुद्धा आर्यनच्या बाजूने आज दिसत आहे आणि ही दुसरी धाव नक्कीच मिळाली आहे ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये आणि धाव संख्या पोहोचली 52 या आकड्यावर. 52 रन्स ऑन बोर्ड. द 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस. नाइस बॅटिंग बाय आर्यन. दिस टाइम चेंज ऑफ पेस लो डिलीव्हरी करायचा प्रयत्न. हा मात्र लो फुल नाही, हा नो बॉल आहे. वेस्ट हाय फुल टॉस आणि नो बॉलचा इशारा म्हणजे पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री 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 हिट.
मिला है मौका, मारो चौका या छक्का. आणि एक सुवर्ण संधी फ्री हिट म्हणजे बेक ऑफ खेळण्याचा एक आपला शॉट चेक करण्याची संधी असते. अंपायरचा इशारा आलाय फ्री हिटचा. पाहूयात. हा मात्र सुरेख चेंडू हाताळला. इथे मात्र पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. बॅट मात्र वरून फिरत्या. जमिनी लगत राहिलेला चेंडू निर्धाव चेंडूने सांगता झाले फ्री हिट. या चेंडूची धावसंख्या स्थिरावली आहे 53 या आकड्यावर. इथे मात्र पुन्हा दबाव गोलंदाजावरती. हा औषध ऑफ स्टंप उजेशच्या खूपच बाहेर फेकलेला टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. आणि इथे मात्र अवांतर धावा खूप दिल्या जातात. मागच्या षटकात सुद्धा पाहिला आपण 3 ते 4 वाईड होते. या षटकात सुद्धा हा दुसरा वाईड आहे. पाहूयात पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, चांगला चेंडू हाताळला. यावेळेस खोल टप्प्यात चेंडू अगदी यॉर्कर लेनची डिलिव्हरी खोदून काढला. फलंदाजाला कुठला पर्याय नव्हता केवळ तो चेंडू खोदून काढण्याचा. आणि अति सुरेख एक धाव नक्कीच मिळाली आहे. आणि स्ट्राईकला आहे सोहेल. धावसंख्या 55 कडे पोहोचते. पाहूया शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. हा सुंदर चेंडू, चांगला फरक खेळला. यावेळी सरळ बॅटने खेळला आणि सरळ येतोय लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धावसंख्या होती ती मात्र 59. 59 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली 59. 59 रन्स. चार षटक पूर्ण, 59 धावा, 1 गडी बाद असा धावफलक पाहतोय आपण. सामना सुरू आहे स्वरा 11 वर्सेस खुशी 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये. स्वरा 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय उपयुक्त निर्णय ठरवला जातो या फलंदाजांकडून. सलामीचा फलंदाज नक्कीच एक बाद झाल्यानंतर मात्र सोहेल आणि आर्यनने डाव सावरलाय. आर्यन वैयक्तिक 29 धावांवरती खेळतोय. 14 चेंडू 29 धावा काढल्यात. तर दुसऱ्या बाजूला 7 चेंडू 16 धावा सोहेलच्या आहेत. दोघांचाही स्ट्राईक रेट जर विचार केला 200च्या प्लस आहे आणि सुंदर फलंदाजी होत आहे. 207 स्ट्राईक रेटवर खेळतो आर्यन. तर 228चा स्ट्राईक रेट आहे सोहेलचा. बॉलिंग मार्कवर आता नवीन गोलंदाज शैलेश. वैयक्तिक कोट्यातला दुसरा शेवटचा षटक घेऊन आलाय. तर संघासाठी 5 षटक हाताळतोय शैलेश. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गोल. फलंदाज मात्र बाद शैलेश. आर्यन सवादा शांत केले गेले. नक्कीच आपलं काम केलंय. 29 धावांवरती आर्यन त्रिफळा चेज झाला. नवीन फलंदाज येतोय असगर. अस्कर नवीन फलंदाज अस्कर. पाहूयात उंचपुरा देहाचा हा फलंदाज आहे. आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा काढू शकतोय अस्कर. शैलेशने दुसरं यश मिळवलंय. दोन्ही फलंदाज सलामीचे उत्पादनाचं काम पराक्रम मात्र केलाय तो मात्र शैलेशने. आपल्या संघाला योग्य वेळी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या षटकात तो चेंडू घेऊन आला तेव्हा पहिला फलंदाज बाद केला सलामीचा. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर आर्यन सारखा एक आक्रमक फलंदाज तंबूत पाठवलाय. सुंदर असं काम पाहतोय आपण शैलेश कडून. पाहूयात नवीन आलेला फलंदाज अस्कर कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा काढू शकतोय. पाहूयात अस्कर सामना करेल तो शैलेशचा. अकुट चेंडू प्रहार करायचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस पाहिला आपण. बॅट फिरली, चेंडू मात्र गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगलं काम शैलेशच्या माध्यमातून पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. धावांचा वेग नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न यश मिळत आहे शैलेशला. पुन्हा सुंदर चेंडू चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवतोय शैलेश. सुंदर गोलंदाजी करतोय आणि हे 3 चेंडू डॉट आलेत. निर्धाव चेंडू हाताळले त्यातलं एक नक्कीच विकेट आहे.
धावसंख्या स्थिरावली आहे, गोठवली आहे, थांबवून ठेवली आहे 59 या आकड्यावर. 2 गडी बाद 59 धावा. 5 षटक सुरेख हाताळलं जात आहे. पुढे चांगला प्रहार करायचा प्रयत्न. इथे चेंडू येतो मिड विकेटला. लंदो कार्पेट चेंडू येतो. क्षेत्ररक्षक 2 त्याच्या जवळ येताना पाहतोय आणि या 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे 61 या आकड्यावर जाते. या षटकातल्या पहिल्या 2 धावा चौथ्या चेंडूवर मिळवल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी, मी कौतुक करतो गोलंदाज शैलेश याचं. सुंदर चेंडू हाताळतोय. कुठेतरी प्रेशर जो आहे तो कमी करायचा, दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे क्षेत्ररक्षकावरचा शैलेशने. या चांगला कनेक्ट केला आणि इथे मात्र चेंडू होतो वेगाने. बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. क्रिकेट भाषेला फ्लॅट षटकार म्हटलं जातं. अतिशय योग्य असा फटका. लॉंग ऑफ डोक्यावरून खेळलेला हा षटकार. ऑलांचा वापर केला आणि सुंदर असा प्रहार केला. बिग हिट षटकार. अस्करच्या बॅटमॅन हा पहिला षटकार. असं म्हणावं असं वाटतं की अभी शेर के मुंह को खून लग गया है. पहिला 6 आणि यावेळी मात्र बॉल आउट केला. वॉला बॉलिंग शैलेश. इथे मात्र रिवेंज बॉल बदला घेतला गेला. एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी. या मनसुबे टाकलेला हा चेंडू लक्ष उद्ध्वस्त करून गेलाय. पहिला शफल झाला होता अस्कर आणि ते मात्र शैलेशने डावी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. धावसंख्या झाली आहे 67. नवीन फलंदाज सुशांत. सुशांत आपल्या संघासाठी कशा प्रकारे काम करेल. अस्करची जागा भरून काढण्यासाठी येतो तो मात्र सुशांत आणि सोहेल मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. हे षटक सुंदर हाताळलं जातं शैलेशकडून. नवीन गोलंदाज कार्तिक. पाहुयात कार्तिक. वैयक्तिक पहिलं, संघासाठी मात्र शेवटचे षटक. मांगरगावचा हा युवा खेळाडू कार्तिक. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे काम करेल. शेवटचे षटक. डेथ ओव्हर ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ते मात्र षटक घेऊन आलं. निर्मणीचं षटक. स्ट्राईकला आहे तो मात्र सोहेल. पहिला चेंडू मोठा करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत फॉलो थ्रू मध्ये झेल पुन्हा सुटतं. दुसरं जीवदान मिळतं सोहेलला. परंतु जसा खेळ सोहेलकडून अपेक्षित आहे तसा इथे मात्र पाहायला मिळत नाही आहे. नावाला साजेशी खेळी होत नाही आहे. प्रयत्न सुरेख करतोय. प्रयत्नाला मात्र यश मिळत नाही. जसं म्हटलं की प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल असं नाही आहे, पण प्रत्येक प्रयत्नामुळे यश नक्की मिळू शकतं. पाहूयात पुढचा चेंडू. हा ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटने खेळला आहे. सुशांतच्या बॅटमध्ये हा मात्र चौकार. 4 धावा. आणि इथे मात्र कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी हा चेंडू फटका लगावलाय सुशांतने 4 धाव्यांसाठी. पदराली तो दाखवलाय. पावलांचा वापर केला आणि हा चौकार मिळवला आपल्या संघासाठी. धावसंख्या 4 ने पुढे जाते 72 या आकड्यावर. 72 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर. महत्तम धावसंख्या आहे ती 78. पाहूया त्याचा पुढे जातील का. पुण्याचा मोठा प्रहार करायचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केला. दुसरा प्रयत्न होतोय. फेकी कीपरकडे होते आहे. ओ आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर आणि मिडून विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. चांगलं काम नक्कीच केलं जात आहे. सिंगलचं डबलमध्ये कन्व्हर्जन केलंय. एकेरीचं दुहेरीत रूपांतर केलंय. चांगला ताळमेळ या 2 फलंदाजांमध्ये. अनेक सामने या दोघांनी एकत्र खेळलेले आहेत. नक्कीच प्रत्येक धाव महत्त्वाची असणार आहे. ज्याप्रमाणे इलेक्शन निवडणुकीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व असतं तसं क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला इथे महत्त्व आहे आणि त्या धावा कुठेतरी वाचवण्याचं किंवा जमण्याचं काम केलं जात आहे. क्रिकेट हा खेळ जो आहे अनिश्चिततेचा आहे. मागच्या सामन्यात पाहिला आपण. चार 2 धावाचा सामना वाचवला गेला. अल-मदीना 11 या संघाकडून सामना जिंकला गेला. म्हणजे जो सामना जिंकला होता फलंदाजी करणाऱ्या संघाने तो मात्र कुठेतरी गमवावा लागला. महाबळेश्वर
नर्सरी यांनी मात्र हा सामना गमावला आणि अल मदिनाचा चांगला गोलंदाज त्याने आपलं काम केलं आणि हा मात्र खुल्या डब्याचा चेंडू होता. खाली जर हात धावचीचं अपील केलंय पण फलंदाज सुरक्षित. धावसंख्या 75 कडे पोहोचल्या. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा, या सत्राचा, या सामन्यातला. पुढचा सामना दोन्ही संघाने कृपया टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे हा मात्र पुन्हा सुंदर चेंडू हाताळला आणि यावर मिळते पाहूयात एक धाव. सिंगल मिळतोय. 76 धावा झाल्यात आणि 77 धावांचं आव्हान ठेवलंय. 3 षटकांती 46 धावा होते. त्यानंतर मात्र 3 षटकं सुंदररित्या हाताळली गेली आणि महत्तम धावसंख्या होता राहिली आहे. 77 धावांचं आव्हान आहे. यानंतर होणारा जो सामना असेल त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. सुतार कन्स्ट्रक्शन्स वर्सेस हेम्सविला फॉरेस्ट ब्रिज इन 11. दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती आहे की कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुतार कन्स्ट्रक्शन संघनायक आणि हेम्सविला फॉरेस्ट ब्रिज इन 11 कॅप्टन, प्लीज कम फॉर द टॉस. छावा 11 वर्सेस पुढचा सामना छावा 11 वर्सेस त्याला दुसऱ्या इनिंगसाठी क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. स्वरा 11 या संघाने 76 धावा केल्यात आणि 77 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 36 चेंडू असतील 77 धावा करायच्या जिंकण्यासाठी. 6 षटकामध्ये 77 धावा म्हणजेच 12.28 ची सरासरी. षटकामागे 12 किंवा 13 धावा काढाव्या लागतील आणि पूर्णांकाच्या धावा क्रिकेटमध्ये मिळत नाहीत, पूर्ण धावा मिळतात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुन्हा सुंदर चेंडू हाताळलाय. गुडलेनचा हा चेंडू मिडल लेग वर हाताळलेला हा चेंडू हलक्या त्याने खेळला. सिंगल धाव घेतली आहे. लॉग ऑनचा खेळाडू पुढे येऊन तो फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावने धावसंख्या पुढे जाईल. 6 या आकड्यावर धावसंख्या 6. सामना पहा खुशी 11 वर्सेस स्वरा 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये. पुढचा चेंडू यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तैनात आहे. यष्टी जवळ थांबलेला आहे. आणि इथे मात्र पुण्याला मिळतोय चौकार. चेंडू येतोय सीमारेषा पार. दुसरा चौकार पडलेल्या षटकातला. इथे एक चावी सापडलेली आहे. गाडीची चावी आहे. ज्या कोणाची त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे.
गाडीची चावी, टू व्हीलरची चावी इथे भेटलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे. आयोजकांची विनंती असेल. हवेत पुढचा चेंडू, धावसंख्या आहे चौकराने 10, दुहेरी अंकात धावसंख्या पोहोचवली जाते आहे. चांगला प्रयत्न होतोय. हा मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूने सांगता होईल षटक नंबर 1. एका षटकांती 10 धावा लागल्या धावफलकावर. रिक्वायर्ड रन रेट हा नक्कीच 13च्या पुढे जातोय. 10 धावा, 1 षटक पूर्ण. 30 चेंडू शिल्लक असेल जिंकण्यासाठी करायचे. अजून त्या मात्र 67 धावा, 77 धावांचं आव्हान आहे आणि चांगली कामगिरी पहिल्या षटकात केली गेली आहे. चला, नो मीटिंग्स प्लीज. बघूयात नवीन फलंदाज कोण असणार आहे. नवीन गोलंदाज कोण असेल. अस्कर एक उंचपुरा खेळाडू आहे. पाहूयात आपल्या नावाला साजेशी खेळी गोलंदाजीत त्याच्याकडनं होईल का. फलंदाजी थोडीशी नक्कीच एक चणूक दाखवली होती परंतु लवकरच बाद झाले. त्यानंतर आता गोलंदाज मार्कवर येतो अस्कर. स्ट्राईकला आहे अभि, एक अष्टपैलू खेळाडू. 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघाच्या वतीने फलंदाजीसाठी आलेले आहे. चला, म्हणजे फलंदाज अभि आणि अजय. अजयला चांगला सूर गवसला. अभि अजून प्रतीक्षित आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल आणि किंबहुना पॉवर प्लेचं शेवटचं षटक असणार आहे. अस्कर वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक घेऊन आलेला. पहिला चेंडू ओव्हरपी चेंडू प्रहार केलाय. कव्हर्समध्ये चेंडू हवेत आहे. क्षेत्रशक्तीचा पाठपुरा करेल. 1 धाव पूर्ण केली आहे आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. 30 यार्ड मधला खेळाडू मात्र पाठपुरा करत चेंडू अडवला गेलाय. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली. 12 या आकड्यावर पुन्हा एकदा 12 आकडा आपल्या भेटीला येतोय. आणि थोडंसं तांत्रिक अडचण होते फलंदाजाला. तो दूर करेपर्यंत सामना थांबवला येतोय. तर पाहतोय आपण सुंदर सुरेख असं आयोजन आहे. 5वं पर्व आहे आणि या 5व्या पर्वाच्या 50 पर्व हवेत ही श्रीचरणी इच्छा असेल, प्रार्थना असेल. सुंदर असं कमिटीचं आयोजन आहे आणि एक सुंदर असं व्यासपीठ इथे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं आहे. निमित्त आहे महाबळेश्वर प्रीमियर लीग आणि त्या अनुषंगाने महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आहे. धन्यवाद असतील खेळाडूंकडून, प्रेक्षकांकडून. एक चांगला क्रिकेटचा कुंभमेळा इथे आयोजित केला जातोय. 6 षटकांचे लीगचे सामने असणार आहेत आणि आपण पाहतो आजच्या दिवसातला हा 3रा सामना. अति शिस्तीच्या वातावरणामध्ये इथे सामने सुरू आहेत आणि इथे खेळाला महत्त्व दिलं जात आहे. आपल्या खेळाने इथे खेळाडू बोलत आहेत. आवाज मात्र असेल तो खेळाचा. ज्यासाठी तुम्हाला संघांमध्ये ऑक्शन पद्धतीने घेतले गेले ते काम मात्र ती जबाबदारी प्रत्येक खेळाडू पार पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणं काम अतिशय योग्यरीत्याने केलं जात आहे आणि सुंदर नमुना म्हणतो पेश केला तो अल मदीना 11 या संघाचा गोलंदाजाने. सुंदर असा हा प्रवास पहिल्या पर्वापासून 5व्या पर्वापर्यंतचा आणि हा मात्र सुंदर चेंडू अस्करचा. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. स्विंग अँड मिस होत आहे फलंदाजाकडून. अभि आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु हा मात्र डॉट बॉल येतोय. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5 सुंदर अशा रीतीने पार पडत असताना पाहतो आपण. हा अस्करचा पुढचा चेंडू ओव्हरपी चेंडू आडव्या त्याने खेळलाय. चेंडू काऊ कॉर्नरला फील्ड होतो तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एका धावाने धावसंख्या पुढे जाईल 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. द सेकेंड ओवर इज इन प्रोग्रेस. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे अस्कर करते हुए अपनी टीम के लिए और इस बार अच्छी गेंद उछाल था इस गेंद में और उछाल प्राप्त करती हुई गेंद बिंदी गेंद आती हुई. बढ़िया काम अस्कर के द्वारा किया जा रहा है. 77 रन को रोकना है और बड़ी अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे कर रहा है अस्कर. इस बार फिर से पटकी हुई गेंद हवा में है. फील्डर उसके नीचे आ रहा है और ये कैच. बढ़िया कैच लपक लिया. 3 बार उछाला गेंद को अपने हाथों से और ये लपक लिया.
बढिया फिल्डिंग का प्रदर्शन. दीपक भंडारीने टिपलेला सुंदर झेल. जगलिंग केलं चेंडूला दोनदा आणि तिसऱ्यांदा मात्र एका हातामध्ये हा झेल पकडला आणि पहिला हदरा पहिला झटका पहिला बळी मिळवला जातोय. अजयला मात्र पाठवलाय तंबूच्या दिशेमध्ये. चेंडू हवेत घेतला कवेत आणि विकेट नंबर पहिली. नवीन फलंदाज शैलेशने सुंदर गोलंदाजी केली होती. अतिशय सुरेख कामगिरी गोलंदाजीमध्ये केली आहे. तीच मात्र आता फलंदाजी करावी लागेल. ज्या धावा खर्च झाल्या त्या मात्र बॅटने काढाव्या लागतील. संघाला विजय मिळवून देण्यासाठी 77 धावा काढणं महत्त्वपूर्ण असणार आहे, गरजेचं असणार आहे. आता पाठला करत असताना पाहतो आपण 13 या आकड्यावरती धावसंख्या 13 आणि 1 गडी बाद झालेला आहे. अस्कर याचं सुंदर गोलंदाजी अगदी शिस्तीत मध्ये गोलंदाजी केली गेली आहे आणि रिवॉर्ड्स नक्कीच मिळतोय. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. डाऊन द लेग साईड चालू चेंडू हा पायचीचा अपील डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने सांगता होईल नंबर 2 या 17 षटकाची. टाळ्या वाजवा बॉलरसाठी. सुंदर षटक हाताळलं गेलं. केवळ 3 धावा खर्च केल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. सलांचा फलंदाज अजयला बाद केलाय. जो फॉर्म मध्ये तोच फलंदाज मात्र इथे गमावला गेलाय. आणि खुशी 11 या संघात थोडंसं बॅकफुटला ढकललं गेलं या षटकात. चला नो मीटिंग्स तिसरा षटक घेऊन लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. बॉलिंग मार्कवर पाहूया कोण येत आहे. आणि खुशी 11 या संघाचे संघमालक हेमंत शिंदे थोडं चिंतेत नक्कीच पाहायला मिळतील. थोडंसं बॅकफुटला गेलेत. पाहूयात अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या मात्र 64. 4 षटकात 64 24 चेंडू 64 धावा करायच्या आहेत. विजय बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आलेत. आपल्या अनुभवाचा फायदा करून देण्यासाठी संघाला वैयक्तिक दुसरं संघासाठी 30 षटक. विजय स्ट्राईकवर असेल अभि. पुन्हा अनुभव वर्सेस यंगस्टर असा हा सामना रंगतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. हा प्रहार केला अलंद कार्पेट. काव कॉर्नरला चेंडू फील्ड होतो. एकदा पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येमध्ये पुढे जाईल. 14 या आकड्यावर. यष्टीरक्षक सुशांत नक्कीच कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम करतात. चांगलं काम होतं यष्टीच्या मागे सुशांत कडून. आणि इथे मात्र हवेचा एक झोका येतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. निर्मणच्या ठिकाणी चेंडू लँड होतोय आणि इथे मात्र 1 धाव मिळेल. सिंगल. धावसंख्या या एका धावेने पुढे जाते. 15 या आकड्यावर. 15 रन्स. शैलेश आणि अभि यांना इथे मात्र जोखमीने धावा कराव्या लागतील. जबाबदारीने खेळावं लागेल. आपल्या संघाला विजय करण्यासाठी मोठे प्रहार करावे लागतील. खेळपट्टीवर राहून खेळावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. गिअर अप करावं लागेल कुठेतरी. आणि हा मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता. यशीच्या मागे काय होत आहे पाहूयात. आणि पंच ही मात्र 1 धाव नक्कीच मिळत आहे. बॅटकट. चांगलं काम शॉर्ट थर्डमॅनला केलं गेलं. आणि धावसंख्या पाहतो आपण 16. 21 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. हे असं समीकरण आहे. गुणोत्तर समीकरण. इक्वेशन म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपं आहे. आणि मोठा प्रहार पुन्हा केला. इथे मात्र बिग हिट आणि थोडंसं षटकार नक्कीच समीकरण सोपं होईल. षटकार 6 धावा. मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलेला हा षटकार 6 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. शैलेशच्या बॅटमॅनला हा पहिला षटकार. पाहूया अशा षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. खुशी 11 या संघाला. सुरुवात झाली आहे. पाहूयात ही सुरुवात कंटिन्यू सातत्य असणं नक्कीच गरजेचं असेल.
कुठल्याही गोष्टीत यश मिळण्यासाठी तुमचा प्रयत्नामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आणि कंटिन्युटी गिव्स यू रिवॉर्ड्स असं म्हणतात. पाहूयात पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. डाऊन द लेग साइड दबाव मात्र दिसतोय गोलंदाजावरती. हा मात्र अवांतर चेंडू, अवांतर धाव नक्कीच मिळणार आहे. अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार आहे. परत पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल, हाताळला जाईल. धावसंख्या होते ती मात्र 23. तिसरं षटक सुरू आहे. 23 धावा लागल्या धाव फलकावर. आणि इथे मात्र प्ले डाऊन झाला फलंदाज. ओहो हो, यश मिळत आहे विजय यांना. आपल्या अनुभवाची शिदोरी गाठीशी येऊन त्यांनी हे मात्र यश मिळवलंय. चांगला कमबॅक करून दिला संघाला. मोठा फटका इथे मारायचा प्रयत्नात एक फलंदाज बाद होतोय. शेरे सारखा फलंदाज तमोशीने परततोय. स्वतःवर नाराज नक्कीच असणार आहे. बॅटची कडा आणि प्ले डाऊन झालाय हा फलंदाज. त्रिफळ उद्ध्वस्त केला गेला. विजय यांचा अनुभवी गोलंदाज, त्यांच्या गोलंदाजीतून ही विकेट नक्कीच मिळते आहे. वैदिक पहिलं संघासाठी दुसरी विकेट मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज येतोय तो मात्र चेंडू झालेले आहेत 5. शेवट चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. नवीन बॅटर येतोय तेजस. विजय सुंदर अशी गोलंदाजी केली, कमबॅक केलंय पुन्हा या षटकामध्ये. धावसंख्या 23 वर स्थिरावलेली आहे. पाहतो आपण 54 धावांची गरज आहे. 19 चेंडू 54 धावांची गरज असं समीकरण आहे. पुन्हा एकदा सफल झाला फलंदाज. मोठा पार करता प्रयत्न. चेंडू मात्र येतोय गॅप मध्ये. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून चेंडू होतोय फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. आणि इथे मात्र तेजसने आल्या आल्या चौकार लगावला. आपलं खातं उघडलं चौकाराने आणि संघाला गरज सुद्धा आहे अशा फटक्यांची. आणि धावसंख्या 27 वर पोहोचवली जाते. 3 षटक पूर्ण 27 धावा. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. अठरा चेंडू आणि 50 धावांची गरज असं समीकरण आहे. चला ब्रेक टाइम संपलेला आहे सर. सामना सुरू करून घ्यायचा आहे. 18 चेंडू 50 धावांची गरज आहे. आपण पाहतोय सामना खुशी 11 वर्सेस स्वरा 11 निमित्त आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. सुंदर असं आयोजन, तितकं चांगलं नियोजन पाहतोय आपण. क्रीडांगण आज बनले मात्र रणांगण आणि ते क्रीडांगण आहे पोलो क्रिकेट ग्राउंड महाबळेश्वर. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मैदान. सुंदर अशी नैसर्गिक हवा पाहतोय. त्याचा आनंद घेतात खेळाडू प्रेक्षक. सुंदर सामना रंगतो आपल्यासमोर. 18 चेंडू आणि 50 धावा रोखायच्या आहेत. त्यामध्ये स्वरा 11 या संघाचा नो मीटिंग्स प्लीज. त्याला सामना सुरू करायचा आहे. स्वरा 11 सहकार्य करा. पुढचा सामना छावा 11 वर्सेस GM पॉकेट कॉर्नर या 2 बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल छावा संघाने जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि GM पॉकेट कॉर्नर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. नव्या चालू सामन्याकडे ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात. आर्यन बॉलिंग मार्कवर येतोय. मध्यंतरामध्ये झालेले कान मंत्र दिलेले ढोस चर्चा खलबत त्याचा इथे काय परिणाम पाहूयात. इनपुट बरंच झाले, आउटपुटाचं काय ते पाहणं गरजेचं आहे. आर्यन बॉलिंग मार्कवर आहे. स्ट्राईकला अभि. पहिला चेंडू उचलावर टाकला. मोठा पार केलाय. चेंडू उंच गेलाय आणि हा मात्र हाय अँड हँडसम बिग 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 षटकार. 6 धावा. आणि पंच आपल्या वेगळ्या शैलीमध्ये इथे मात्र षटकार देताना
सामन्याची मजा घेताना आणि आपलं काम हे आनंदाने केलं नाही की त्या कामात आपल्याला कधी कंटाळा येत नाही. काम हे मनापासून होत आहे आणि त्याचा कुठेतरी आनंद घेत आहेत पंच. आपल्या सर्वांचं करमणूक करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. हा षटकार नक्कीच उत्कृष्ट षटकार. षटकाराने स्वागत केले आर्यनचं. फलंदाज अभिनय. पुण्याचा चांगला प्रहार इथे केला. आनंदकारपट चेंडू तो लॉंग ऑनला फील्ड केलं जाईल. सोहेल आणि इथे मात्र पाहूया दुसऱ्या प्रयत्न धावची संधी होते आणि फलंदाज सुरक्षित आहे. चांगली फेकी होती सोहेलकडून परंतु थोडासा उशीर झाला. फलंदाज अगदी वेगात आला. चिताच्या वेगाने त्यांनी धाव पूर्ण केली. चिताची चपळता वाऱ्याचा वेग धारण केला आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पाहूयात पुढचा चेंडू आर्यनचा सामना करतो अभि. इथे मात्र गेअरअप करणं नक्कीच गरजेचं आहे. तो प्रयत्न होतोय. हा मात्र फुल टॉस खराब चेंडू प्रहार केलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहूया. नाही. सुंदर फेकी आणि यावेळेस मात्र चांगला निर्णय घेतला गेला शैलेश कडून. केवळ एक धाव म्हणजे सिंगल धावसंख्या 35च्या घरामध्ये पोहोचते. 4थं षटक सुरू आहे. 35 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. अभि खेळतोय 8-9 चेंडूमध्ये 14 धावा. तर तेजस आहे 1 चेंडू 4. नो बॉलचा इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. वेस्ट हायचा नो बॉलचा रिव्ह्यू आहे. पाहूया चेक करूया आपण. आणि हा मात्र बॉल वैद्य आहे. योग्य चेंडू आहे. धावसंख्या 36 झाली आहे. 36 रन्स ऑन बोर्ड. 3.3 ओव्हर्स. पुढचे 3 चेंडू या षटकातले कशा प्रकारे खेळले जातील. स्ट्राईकला आहे तेजस. शफल झाला फलंदाज. इथे मात्र प्रहार केलाय. चेंडू ऑन साईडला खेळलाय. एक धाव पूर्ण केली जाते. चांगला वेगाने चेंडूवर येतो तो हा खेळाडू सोहेल. सुंदर असं काम त्याच्याकडून पाहिलं जात आहे. केलं जात आहे. संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकाकडे नक्कीच आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा महत्त्वपूर्ण असेल. क्रिकेटमध्ये 3 डिपार्टमेंट असतात. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग. तर फिल्डिंगच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच घेणारा पहिला खेळाडू आहे तो मात्र साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी रॉड्स. फक्त फिल्डिंगच्या जोरावर त्याने सामन्याचा पुरस्कार पटकावला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असताना पाहतोय जॉन्टी रॉड्स एक उदाहरण सेट केलं गेलं आहे आणि इथे मात्र ती विकेट मिळते. चांगलं कमबॅक केलंय. आर्यनने विकेट मिळवून दिल्या. अभिला मात्र परत पाठवलाय. चेंडू होता हवेत घेतला कवेत. फलंदाज मात्र येतोय तंबूच्या दिशेत. नवीन फलंदाज जाईल. बॅट्समन नेम शुभम. पाहूयात अभिची जागा भरून काढण्यासाठी शुभम आलाय. शुभम कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. तर आर्यने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पार्टनरशिप होता थोडीशी त्याला खिंडार पाडलं गेलंय. फोडली गेली पार्टनरशिप. जोडी फुटली आहे. आता पाहूयात नवीन फलंदाज कशा प्रकारे खेळणार आहे. नक्कीच दबाव असणार आहे आलेल्या नवीन फलंदाजावरती कारण धावा करायच्या आहेत अजून जिंकण्यासाठी. त्या मात्र 13 चेंडूमध्ये 40 धावा. 40 धावांचा पाठलाग करायचा. चेंडू मात्र शिल्लक आहेत 13. आर्यनचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे. शुभम. शेवटचा चेंडू या षटकातला पाहूया. मोठा प्रहार की सिंगल काढलं जाईल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. हा पुढला चेंडू क्रॉसमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्यांना डीप मध्ये नक्कीच आहे. एक धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे नक्कीच जाईल. आता मात्र 12 चेंडूंनी 38 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 39 धावा काढल्या गेल्यात आणि आता मात्र डबल धावा करायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 38 धावा करायच्या आहेत. चेंडू मात्र कमी आहेत. धावा जास्त आहेत. कशा प्रकारे प्रहार केला जाईल
समीकरण इथून पुढे कसं सरकवलं जाईल पाहूयात. हे षटक मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे आणि बॉलिंग मार्कवर येतोय आस्कर, एक अनुभवी गोलंदाज ज्याने पहिल्या षटकात 3 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्त्वपूर्ण विकेट घेऊन दिली होती संघाला. तो आस्कर यशस्वी गोलंदाज आहे आणि आपलं वैयक्तिक कोट्यातलं दुसरं म्हणजे शेवटचं षटक हाताळतोय. सांघिक 5चं षटक असणार आहे. आस्कर बॅटिंगच्या स्ट्राईकला आहे. तेजस इथे मात्र तेजसला खेळावं लागेल. संघातलं आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून फटके खेळावे लागतील. संघाला विजयाकडे घेऊन जावं लागेल. लीगचा सामना आहे, जितक्या जवळ जाता येईल टार्गेट तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, किंबहुना विजय संपादन करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पाहूयात अस्करचा पुढचा पहिला चेंडू 5व्या षटकातला, राईट आर्म विकेट. फलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू फुल टॉस, फटका फसला, चेंडू उंच हवेत, पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी तळण्यात नव्हता. सेफ झोनला चेंडू लँड होतोय आणि ह्या 2 धावा मिळत आहेत. नक्की चौकार किंवा षटकारचा हा चेंडू होता, परंतु थोडंसं मिस टाईम झालं. चेंडू उंच हवेत गेला, अंतर कापू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक कशा प्रकारे सजले पाहूयात. वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू सीमारेषेजवळ ठेवले गेलेत. पुन्हा फटका फसतो, पुन्हा चेंडू हवेत जातोय. कीपर खाली यायचा प्रयत्न करेल, पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न ज्यावेळेस स्वतः नकार दिलाय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती मात्र 42 आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. मोर 35 रन्स टू विन फ्रॉम हियर फॉर द टीम खुशी 11. हा मात्र कुटुंबा चेंडू प्रहार केलाय, कव्हर्समध्ये चेंडू येतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, एकदा पूर्ण केलं. दुसरीचा प्रयत्न होताना पाहतोय आपण. ओव्हर थ्रो झालाय, तिसरीचा प्रयत्न होईल का? येस, दे वॉन्ट 3 अँड दे गेट इट व्हेरी कम्फर्टेबली. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि पहिल्यांदा आजच्या दिवसाला 3 धावा काढल्यात. कालच्या दिवसात आपण पाहिलं बऱ्याच वेळा 3 धावा धावून काढल्या गेल्या होत्या फलंदाजांकडून. इथे पहिल्यांदा 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल 45 या आकड्यावर. इथे मात्र मोठे प्रहार करावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील सामना जिंकायचा असेल. पुन्हा दाढवट्टे खेळला, हा फटका मिड विकेटला येतोय. वाईडिश लॉंग ऑनला येतो, माफ करा. फील्ड होतं तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आणि सोहेल जेवढून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. सोहेल एका भिंतीचं काम करतोय. धावा आणि फलंदाजामध्ये चांगले चेंडू अडवले जात आहेत. केवळ सिंगल धाव दिले, चौकार मात्र धाव दिला जात नाही. पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू हाताळला. इथे मात्र फलंदाज बोल्ड आउट, त्रिफळ उद्ध्वस्त होताना पाहतोय आपण. यष्टी वाकवली गेल्या. अस्कर कडून वेगवान चेंडू हाताळला गेला. फलंदाज मात्र तंबू दिशेने परत येतोय. धक्का नंबर 4, चौथा गडी तंबूने परताना दिसतोय आपल्याला शुभमच्या रूपात. नवीन फलंदाज अप्पा. पाहूयात अप्पा पार करेल का या धावांचा टप्पा. महत्वपूर्ण असेल ही फलंदाजी. हा मधला सुंदर चेंडू पुन्हा हाताळला जातोय आणि यावेळेस निर्धाव चेंडूने सांगता होते या षटकाची. नाही, एक चेंडू अजून. हा षटक संपलेला आहे. 5 षटकांती 46 धावा आणि अस्कर याचे सुंदर गोलंदाजी केली. टाळ्या वाजवा या एकदा गोलंदाजासाठी. धावा नक्कीच रोखल्या जात आहेत, बळी मिळवले जात आहेत. 2 षटक पूर्ण अस्करच्या 10 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण बळी मिळवलेत. एक सुंदर गोलंदाजी केली गेली. अस्कर आपल्या संघाने आपलं योगदान दिले. फलंदाजी थोडीशी कमी पडली, परंतु गोलंदाजी चुरून दाखवली आहे. सुंदर काम केलं गेलंय. आता मात्र शेवटचे 6 चेंडूंनी धावा करायचे आहेत.
31 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 31 धावा. आणि चॅनल ज्यावर आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट लाईव्ह, ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या यूट्यूब चॅनल, सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल जर आपल्याला त्यांचं छायाचित्रांकन आवडत असेल तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जाफरचा पहिला चेंडू फाईन लेगला खेळलाय, व्हेरी फाईन चेंडू मात्र होतोय फरार, मिळेल चौकार आणि या 4 धावा. स्वागत केलंय चौकाराने जाफरचं. 31 धावा रोखण्यासाठी आला तो जाफर. पाहूयात आता मात्र धावसंख्या झाली आहे 50 अप फॉर द टीम. 27 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये. पुन्हा प्रहार केला, पुन्हा सेम रिजनमध्ये खेळला, यावेळेस मात्र थोडासा वाईडला फाईन लेग दिशामध्ये चेंडू होतोय फरार, मिळतोय चौकार, 4 धावा. आता मात्र 54 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. इथे मात्र षटकार मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. मोठे प्रहार करावे, चौकाराने सामना जिंकना जाणार नाहीये. नहीं चलेगा इक्का दुक्का और चौका, मारना होगा छक्का ही छक्का. छक्के पे छक्का मारना होगा. ये मैच जीतना है खुशी विलन टीम को. 4 गेंदे और 23 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए. पाहूयात पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल, हाताळला जाईल. जाफर आणि हा सुंदर चेंडू हाताळला गेला. अहो नाही, वाईट बॉल. स्वेअर चेंडू, अंपायरचा इशारा येतोय. नक्कीच अपील केलं गेलं होतं अंपायर दबाव टाकण्यासाठी, परंतु पंच अगदी तुझ तंदुरुस्त डोळ्यात तेल घालून आपलं काम करतायत. आपलं कर्तव्य निभावताना पाहतोय आपण पंचांना. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि हा मात्र यावेळी चांगला चेंडू हाताळला. 55 धावा, 22 धावांची गरज आहे. सामना नक्की झुकला जातोय स्वरा 11 या संघाकडे. विजयाकडे वाटचाल केली जाते. अकुटा चेंडू, पुन्हा सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे काय होत आहे, रन आउट. आत्महत्या केली गेल्या फलंदाजाकडून. अप्पा धावचित. नवीन फलंदाज महेंद्र. दोन चेंडू शिल्लक असतील. पाहूयात महेंद्र आलाय कशा प्रकारे संघासाठी फलंदाजी करत ते पाहूयात. जाफर याचे सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय. किती जवळ जातील पाहूया. टार्गेटच्या 77 धावा जिंकण्यासाठी करायच्या. धावसंख्या 55 झाली आहे. 22 धावांची अजून गरज. हा मोठा प्रहार करायचा प्रयत्न करतो चेंडू होता आणि हा मात्र सुरेख झेल केला घेतलाय. सुंदर झेल, विकेट मिळते. विकेट नंबर 2 या षटकातली. महेंद्र ठरतोय हजेरीवीर. नवीन फलंदाज पाहूया. गोल्डन डकचा शिकार झालेला हा खेळाडू. नवीन फलंदाज, बॅट्समन नेम सुजल. नवखरा फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक आहे जाफरचा या षटकातला, या सामन्यातला शेवटचा चेंडू. विजयाकडे नक्कीच मार्गक्रमण करतोय तो संघ स्वरा 11 आणि आपला विजयाची सलामी या स्पर्धेत या पर्वातली स्वरा 11 कडून पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025. आशा फुलगळचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. सामना जिंकलाय स्वरा 11. कॉंग्रॅच्युलेशन, टाइम फॉर द सेलिब्रेशन, वेल प्लेड बोथ टीम्स, हार्ड लक, खुश 11 दिस टाइम. यावेळेस मात्र दोन्ही संघाचा अतुलनात प्रयत्न.